हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान सुरू। मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार। मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपमध्ये सामना। भाजपचे किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात सामना। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू। भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यात लढत। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे आणि दादा गटाच्या शिवाजी नलावडेंमध्ये लढत, तर शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि ठाकरे गटाकडून ज.मो. अभ्यंकर मैदानात। नाशिकमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट समोरासमोर। शिंदे गटाकडून किशोर दराडे तर दादा गटाकडून महेंद्र भावसार मैदानात। ठाकरे गटाकडून संदीप गुळवे तर विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं। येवल्यातील मतदान केंद्रावर शिक्षकांना कोणता विषय शिकवता असं विचारल्यानं दराडे आक्रमक। लोकसभा अध्यक्षपदासाठी सकाळी 11 वाजता मतदान। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर 2 तास बैठक। अधिवेशनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आज पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणेची शक्यता। 55 जागा आम्हाला महायुतीत मिळणार असतील तरी समाधानी नाही। तिन्ही पक्ष 100 जागा लढू म्हणतात। जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। 28 जूनला अमेरिकेत बृहन महाराष्ट्र मंडळाचं संमेलन। राज ठाकरे उपस्थित राहणार। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचं अमेरिकेत सांस्कृतिक पद्धतीनं स्वागत। विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचा उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा। जुनी पेन्शन योजना तसंच निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी। राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा बीएमसीच्या ताब्यात। उर्वरित 91 एकर आरव्हीडब्ल्यूटीसीने वापरासाठी राखून ठेवली। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। कोल्हापुरात विविध कार्यक्रम। लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी। वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, तर बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध। राज्यभरात कांदा खरेदी दर एकसमान। नाफेड आणि एनसीसीएफ कडून राज्यात 2940 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होणार। कमी दरामुळे सरकारी खरेदी अडचणी। पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यातील पेरण्या खोळंबल्या। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित। 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।